9/4/2025 रोजी प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सतर्कतेमुळे उंबरठा सुरगाणा येथून मालेगावकडे कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या एकूण 9 गायींची सुटका करण्यात आली आहे. सविस्तर असे MH20EL 1848 ही पिकअप गाडी उंबरठा येथून भरून मालेगावकडे जात होती. सुरुवातीला गाडीच्या मागे हिरव्या रंगाचे शेडनेट लावून गोवंश लपवण्यात आले होते. गाडी सुरगाणा घाट चढून हदगाड गावात आल्यानंतर शेडनेट काढून गाडीला किराणा माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा देखावा करण्यात आला, जेणेकरून कोणी संशय घेणार नाही. परंतु प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांनी या गाडीचा मागील 9 दिवसांपासून बारकाईने अभ्यास करून अखेर ही गाडी पकडण्याची संधी साधली. गुप्त माहितीच्या आधारे दुपारी 4 वाजता लासलगाव टीमने सुरगाण्याची वाट धरली आणि सायंकाळी 6:15 वाजता गाडी सुरगाणा गावात आढळली. गाडीचा पाठलाग करत असताना तिने हदगड मार्गे कळवण देवळा मार्गे मालेगावकडे जाण्याचा प्रयत्न केला. हदगड येथे गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने भडीगाव वेगाने पळवून मार्गे बदलला आणि जयदर गावाच्या दिशेने गाडी नेली. परंतु प्राणी फाउंडेशनच्या टीमने सतर्कतेने पाठलाग करत गाडीला जांभूणपाडा येथे अडवून धरलं. चालक गाडी सोडून पळून गेला. यानंतर फाउंडेशनचे सदस्य संतोष केंडाळे यांनी अबुरा पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI नवनाथ रसा व त्यांच्या टीमने जांभूणपाडा गाठत घटनेचा पंचनामा केला. तसेच गाडी अबुरा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली असून त्यातील 6 गोवंश जनावरांना पांजरपूर गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले आहे. याबाबत अबुरा पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर 82/2025 भारतीय न्याय संहिता 281 सह प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5A, B व 9 सह मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे फिर्यादी शिवाजी दौलत बोरसे नेमणूक अबुरा पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये 6 गायी, महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप क्रमांक MH20EL 1848 यासह एकूण 4,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अबुरा पोलीस करीत आहे. दरम्यान या कारवाईने गो तस्करांचे चांगले धापे आणले आहे. तसेच प्राणी फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे गोवन जनावरांचे प्राण वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 4/2025 प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रणरागिनी न्यायदिदी पटेल यांच्या माध्यमातून ही गोतस्करी करणारी पिकअप जांभूणपाडा या गावात लासलगाव टीमला पकडण्यात यश आलंय. या गाडीचा सुरगाण्यापासून आम्ही पाठलाग करत होतो. पाठलाग करत असताना त्यांनी गाडी जांभूणपाडाकडे मारली आणि एका डोंगराच्या रस्त्याला गाडी टाकली. पण त्या डोंगराच्या रस्त्याला पुढे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तर त्यामुळं तो गाडी सोडून पळून गेला. त्यामुळं गाडी आम्हाला हातात भेटली. जय श्रीराम, जय गोमाता. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी कळवण.